भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठ्ठला विठ्ठला पडोनी आ राही उगाच संताची पै न लगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या ज्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग संत श्रेष्ठ देहू निवासी श्री तुकाराम महाराज यांचा संतपरी या प्रकरणामधला अभंग आहे. संताच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कोणकोणते लाभ होतात त्याचं वर्णन अशा प्रकारचा करणारा हा अभंग आहे. काल आपण आपल्या सप्ताहाचा संत श्रेष्ठ कैवल्य महातेजोनिधी ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750व्या समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेला आमचे हरिभक्तपरायण हृदयस्थ असणारे रामदास महाराज यांच्या आश्रमामध्ये आपला हा आणि या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं
अथवा नामाचं महात्म्य वर्णन करणारा अभंग घ्यावा. आमचे हरिभक्तपरायण प्रकाश महाराज पाटील आणि रात्रीचे सांगळे महाराज. आपले सांगळे महाराज यांनी सुद्धा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान दोन्ही वक्त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं नामाचं महात्म्य सांगितलं की नाम जर घेतलं सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नामाधी किंवा आरंभी आवडी बरं का गयाबाई? आली गयाबाई तुम्ही आता झोपायला गेल्यावर मी सांगू कोणाला कीर्तन विठ्ठला आरंभी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्णकामी मंगलकारके. हे अभंग प्रारंभी असे सर्व अमंगळाला मंगल करणारं काय तर असं नाम आहे. आणि असं ते नामपर प्रकरणातले का तर काल सुंदर अभंग घेतला. आणि त्या नामाचं महात्म्य काय आहे? महात्म्य नामानं काय होतंय? जसं नामाचं महात्म्य आहे तसं संगतीमध्ये गेल्यानंतर जेवढं नामाचं महात्म्य तेवढं संत संगतीमध्ये आल्यानंतर तेवढाच फायदा होतो. तेवढंच महात्म्य संत संगतीचं आहे. तर संत संग नाम जर आपण घेतलं तर नामानं पापाची निवृत्ती होती. हरी उच्चारणी अनंत पापराशी आणि जातील ना अशी क्षणमात्रे पाप निवृत्त होतं. हरिनाम घेतलं नामचिंतन केलं तर पुण्य निर्माण होतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पुन्हा नामचिंतन केल्यानंतर काय होतं? मोक्ष मिळतो. हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणित ते तया वाचा म्हणत ते वाचा तया मोक्ष. म्हणजे नामानं पाप जातं, नामानं पुण्य होतं, नामानं मोक्ष मिळतो. आणि नामानं काय होतं? देव मिळतो, देवाची प्राप्ती होते. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. हे नामाचं महात्म्य. जसे नामाचे अनेक महात्मा, जसं देव भगवंत आणि भगवंताचं नाम हे एक एका दोन आहे? एकच आहे. आता देव नाम आणि नामस्मरण करणारा भक्त हे तीन एका एक आहे? एकच आहे. कारण नाम नामीचा अभेद आहे. असा नाम नामी आणि ज्याचं नाव घ्यायचं तो काय तर अशा प्रकारचा भगवंत. ही जी त्रिपुटी आहे ती एकत्रच आहे. जसं भगवंतामध्ये सामर्थ्य तेवढंच सामर्थ्य त्याच्या नामामध्ये सामर्थ्य. आणि जो नामधारक आहे त्याचंही सुद्धा सामर्थ्य तिळमात्र कमी नाही. जे जे लाभ तुम्हाला नामानं प्राप्त होतात, नामानं मोक्ष प्राप्त होतो, तसं संत संगतीमध्ये आल्यानंतर हे सर्व लाभ, जे देवाचं सामर्थ्य, जे नामाचं सामर्थ्य, तेच संत संगतीचं सामर्थ्य. विठ्ठला आमच्या जवळकर महाराजांना आज संत अभंग घेतला. रात्रीचा कालचा नाम क्रम असा मस्त सुंदर लागला. नामानंतर संत महात्म्य कळायला पाहिजे. जे नामधारक आहे त्याचं महात्म्य कळायला पाहिजे. नामधारक हा संत असतो. मग त्यांनी सुद्धा हा क्रम लावला की संताच्या संगतीचं महात्म्य काय असतंय. संत कोणाला मानना म्हणा, सुख दुःख समान सकळ, जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. जे ज्या भक्ताला सुख झालं तरी सुख होत नाही आणि दुःख झालं तरी दुःख होत नाही. सुख दुःख समान
आणि सकळ जीवाचा कृपाळ, सर्व जीवावर सारखा भाव, अशी ज्याची वृत्ती आहे. सर्व ठिकाणी, सर्व प्राणी मात्राच्या ठिकाणी का तर दयाभाव आहे, अशी ज्याची वृत्ती आहे. ज्ञानाचा उद्बोध, आत्मज्ञान, ज्ञानामध्ये तो राहत असतो भक्त. आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ. नुसतं ज्ञानाला किंमत नाही, तर त्यामध्ये भक्तीचा वलावा लागतो, प्रेमाचा पाझर असावा लागतो, तेव्हा ते ज्ञान तकतंय. म्हणजे ज्ञानाचा उद्बोध जरी झाला, परंतु त्याच्यामध्ये भक्ती प्रेमाचा कल्लोळ असावा लागतो. अशा लक्षणाला युक्त तो संत. आणि पुढं महाराज म्हणतात, धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे. या जगामध्ये, या विश्वामध्ये त्यालाच धन्यवाद देतात की जो हरिनाम चिंतनामध्ये देहभाव विवर्जित होऊन अशा प्रकारचा काय तर लुप्त झाली नादी, लागली समाधी, मूळजन नरणारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकच सिद्ध साधकारे, अशा आनंदात काय तर तो डुलत राहत असतो. आणि अशी वृत्ती झाल्यानंतर विषयी विरक्त, विषयाविषयी तो विरक्त असतो. पंचविषय अष्टभोग त्याच्या समोर असले, त्याच्या चित्तामध्ये या भोगाविषयी, मृत्यूलोकातले भोग आगे आणि परलोकातले भोग, याच्याविषयी, या सर्व भोगाविषयी ज्याची वृत्ती अनासक्त असते, विषयी विरक्त, जया नाही आपपर, आपर भाव ज्याच्या चित्तामध्ये नसतो, असा महात्मा. विषयी विरक्त, जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा. कोणत्याही अवस्थेमध्ये, संपन्न अवस्थेमध्ये, विपन्न अवस्थेमध्ये, जी जी अवस्था तुम्हाला प्राप्त झाली असेल, त्या त्या अवस्थेमध्ये तो प्रसन्न असतो. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढनिश्चया. अशा प्रकारची त्याची वृत्ती असते. समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. अशी ज्याची वृत्ती असते. विषयी विरक्त, जया नाही आपपर, संतुष्ट सर्वदा, सुवे व्यापक निर्धार, सुवे व्यापक निर्धार. त्याची वृत्ती असते, अशी असते. त्याची वृत्ती संकुचित नसते, तर तो व्यापक झालेला असतो. जसा इथला आळंदीतला थेंब पाण्याचा समुद्रात नेऊन टाकला, तर तो थेंब राहिला का व्यापक समुद्र एवढा झाला, तसा समुद्र एवढा होतो. तसा त्याची वृत्ती, त्या महात्म्याची, त्या संताची वृत्ती अशी एवढी व्यापक होते. जेवढा भगवंत व्यापक, तेवढी वृत्ती का तर त्याची व्यापक होते. म्हणजे संतुष्ट सर्वदा, सोय व्यापक निर्धार. आणि शेवट महाराजांनी सांगितलंय, तुका म्हणे नित्य एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शेनी सदा हरीचे चिंतन. नाथ महाराजांनी सांगितले, असा जो सतत नाम चिंतनामध्ये राहतो, गोविंद आसनी, गोविंद शेनी, गोविंद त्या मनी बैसलाशे, असा सकाळच्या अभंगाचा अनुवाद आपल्याला थोडक्यात मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. मला तेच सांगायचं की जो क्रम आहे हा संत संगतीचा क्रम आहे, आणि त्याच अनुषंगानं मी आज सेवेकरता हा संतपर अभंग घेतला. मी तुम्हाला फार गोड बोलणार आहे, फक्त तुम्ही आपल्या टायमाच्या अतिशय सर्वांगाचे कान करून तुम्ही काय तर आहे का, फार चांगलं बोलणार आहे बरं का महाराज, फार उत्कृष्ट बोलणार आहे. फक्त लक्ष द्या. विठ्ठला विठ्ठला महाराजांनी या अभंगामध्ये सरळ
सरळ सरळ असं वर्णन केलंय. पडून या राही, कुठं पडून राहा? उगाच संताची ये पायी. फक्त बघ त्या संताच्या पायाजवळ आपल्याला उपदेश आहे. तुकोबाराय करतात की तुम्ही पडून राहा, पण कुठं पडून राहा? प्रपंचात नका पडू. कुठं पडून राहा? संताच्या पायाजवळ पडून राहा. कसं पडून राहा? त्याच्यात उत्तर दिलेले आहेत. कारण काही अभंग असे असते, प्रश्न असतो त्याच्यात आणि उत्तर त्याच्यात असते. तसं त्याला कुठं अभंग म्हणतात. त्याच्यात जसं आमचे महादेव महाराज कुठं अभंग घेतात, आमचे अनुरुद्ध कुठं अभंग घेतात, ते सांगतात आणि त्याच्यात उत्तर काय तर त्याच्यातच अशा प्रकारचं असतंय. जसं आमचे परमपूजनीय अनुरुद्ध एक उदाहरण सांगायचे, ते नेहमी सांगायचे कुठ अभंगामध्ये जसं प्रश्न असतो तसंच त्याचं उत्तर असतो. तसे काही काही वाक्य असतात त्याच्यात प्रश्न असतो आणि त्याच्यातच त्याचं उत्तर असतं. ते एक नेहमी उदाहरण सांगायचे या विषयाबद्दल, की ते एक दृष्टांत द्यायचे प्रश्न आणि उत्तराचा. ते सांगायचे तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर सांगा. वाकडं तिकडं आलं रे गड्या, लांब लचक मोठं मुंडकं पळा रे गळ्या. वाकडं तिकडं आलं रे, लांब लचक मोठं मुंडकं पळा रे. आता काय त्याचं उत्तर असं आहे, वाकडं तिकडं आलं रे म्हणजे या पुणेरी भाषेमध्ये आलं म्हणजे काय आहे? अद्रक सरळ असते, वाकडी असती. वाकडं तिकडं आलं रे अशी वाकडे तिकडे असते. म्हणजे उत्तर त्यातच आलं की नाही. वाकडं तिकडं आलं रे, आपण वाटलं वाकडं तिकडं आलं तर काय आलं असं, तसं नाही. वाकडं तिकडं आलं रे आणि लांब लचक मोठं मुंडकं पळा रे. आता लांब लचक मोठं मुंडकं म्हणल्यावर एखादा नाक तर नाही असं आपल्याला वाटतंय, तर तसं नाही. लांब लचक आणि मोठं मुंडकं पळा रे. आपल्या बघुण्यात असणारी काय असती? पळी असती. आणि मोठ्या बघुण्यात असणारा काय असतोय? पळा. ते लांबलचक दांडी असते त्याला, आणि मोठं मुंडकं त्याला मोठं मुंडकं असतं. तसं त्याला काय म्हणायचं? पळा. म्हणजे वाक्य उच्चारणं आणि त्याचं उत्तर त्याच्यातच आहे. वाकडं तिकडं आलं रे आणि लांब लचक मोठं मुंडकं पळा रे. तसं आपण पडून राहायचं. कुठं पडून राहायचं? पडून या राही, उगाच संताची ये पायी. संताच्या पायाजवळ पडून राहा. पण कसा राहा? उगाच राहा. आपण संताच्या संगतीमध्ये जातो पण उगाच राहत नाही, संताच्या उच्चापते करतो. आता इथं आले रामदास महाराज, इथं आले, आपण त्यांना संत समजतो. इथं आल्यानंतर उगाच राहा, उगा नाही राहत. महाराजांनी 3 ताळाची बिल्डिंग घेतली का? उगाच राहिला का? आला इथं पण उचापती करायला लागला. पण महाराज म्हणतात तसं नाही. इथं आला ना, संताच्या सानिध्यात आला ना, माऊलीच्या सानिध्यात आला, नाथ महाराजाच्या सानिध्यात आला, तर काहीच करायचं नाही, उगाच पडून राहायचं. पडून या राही, उगाच संताची पायी. आणि संताच्या पायाजवळ पडून राहिल्यानंतर काय होईल? संताला काही बोलायचंच नाही, फक्त पडून राहायचं. काय करायचं? न लगे पुसणे, न लगे सांगावे, न लगे पुसणे, न लगे सांगावे. त्याला काही विचारू नका आणि संताला काही सांगू नका. काहीच काम नाही सांगायचं. मग काय करा? आपल्याकडे एक जबाबदारी दिली, न लगे पुसणे, न लगे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. फक्त तुम्ही एक करा, शुद्ध भाव करा, आपलं चित्त शुद्ध करा. आणि परमार्थाची पहिली पायरी चित्त भाव, आपलं चित्त शुद्ध करणं, हे परमार्थाची पायरी आहे.
आणि भाव जर शुद्ध झाला तर ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला. किंवा तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ आणि यवनी गोपाळ राहते ते. म्हणजे परमार्थामध्ये चित्तशुद्धी ही फार महत्वाची. म्हणून चित्तशुद्ध भाव करा ही आपली जबाबदारी. आणि तो चित्तशुद्ध भाव तुम्ही फक्त संताजवळ उगाच पडून राहिले तर होतो. आणि असा चित्तशुद्ध तुमचा आमचा भाव झाला तर त्याचा परिणाम काय होतो तर महाराज म्हणतात सहजते स्थिती. चित्तशुद्ध अवस्था ही तुम्हाला प्राप्त झाली की ते संत तुम्हाला संताकडे जावं लागत नाही. संत तुमच्यापर्यंत येतात आणि उपदेश परयुक्ती ते येतात आणि कोणत्या न कोणत्या युक्तीनं तुम्हाला उपदेश करतात. सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती असे संत तुम्हाला मात्र काहीतरी येऊन उपदेश करतात. फक्त काय आहे आणि असा त्यांनी उपदेश केल्यानंतर आपलं पहिलंच चित्त शुद्ध झालेलं असते. आणि चित्त शुद्ध झाल्याचा भाव असा ज्याचा भाव झाला चित्त शुद्ध असा ज्याचा भाव झाला त्याचा परिणाम काय होतो तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आणि देव. तुमचा जो भाव आहे तो देवाला जवळ धरून आणतो. तुम्हाला देवाकडे जावं लागत नाही. तुमचा भाव शुद्ध झाला. भाव बळे आकळे ये रवी लाकळे असा परमात्मा तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आणि देव न लगे पुसणे सांगावे आणि चित्त शुद्ध करी भावे. विठ्ठला विठ्ठल 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 असा सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ. आता टायमाच्या आत विस्तार भयासतो आपल्याला जसा त्याच्यावर विचार करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. आपला हा सप्ताहाचा दुसरा दिवस आणि त्यानिमित्तानं काय तर हा घेतलेला अभंग. या अभंगामध्ये तुकोबाराय संताच्या जवळ यायला सांगतात. संताच्या जवळ या कोणत्याही भावनेने या परंतु संताच्या जवळ यायला सांगतात. संताच्या जवळ आल्यानंतर काय होतंय काय लाभ आहे महाराजांनी अनेक अभंगामध्ये वर्णन केले. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या जवळ आले तुम्ही की तुम्हाला उत्तम लाभ प्राप्त होईल आणि उत्तम लाभ हा फक्त संताजवळच असतो. हे तो एक संता ठाई आणि लाभ पायी उत्तम. संताच्या पाजो जे उत्तम लाभ प्राप्त होतो याच्या व्यतिरिक्त जेवढे जेवढे लाभ आहेत ते कनिष्ठ लाभ आहेत. आणि संताच्या जवळ प्राप्त होणारा हा अशा प्रकारचा उत्तम लाभ आहे. म्हणून संताच्या जवळ गेलं की असा हा उत्तम लाभ आपल्याला प्राप्त होतो. आणि तो प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संताच्या संगतीमध्ये काय होतं तर संताच्या संगतीमध्ये माणसाला पुण्य निर्माण होतं. संताच्या संगतीमध्ये पुण्य निर्माण होतं आणि संताच्या संगतीमध्ये पापाची निवृत्ती होते. पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनाची नावे. सज्जनाचं नुसतं नाव घेतलं तर आपल्या चित्तामध्ये पुण्य निर्माण होतं. आणि संताच्या संगतीमध्ये पुन्हा काय घडतं संताच्या जवळ गेल्यानंतर अर्धक्षण घडता संताचे संगती आणि तेने होय शांती महत पापा. नुसतं पाप नाही अनंत पाप हे का तर निवृत्त होतात. कशामुळे होतात नुसतं अर्धक्षण संताची संगती केली तर आपल्याला अनेक पाप आपले निवृत्त होतात. आणि संताच्या संगतीमध्ये गेलं तुम्हाला दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही. आता इथं आम्ही सर्व संताच्या संगतीमध्ये आलो. ज्ञानोबराच्या संगतीमध्ये
इथं आल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? तेथे रामनाम होईल श्रवण आणि घडेल भोजन उच्चिष्टाचे. जिकडं तुकडं तुम्हाला नामचिंतनच ऐकायला मिळतंय. झोपत जरी तुम्ही असले तर तुमच्या कानावर ते नामस्मरणच येतंय. हे संत संगतीचं काय तर अशा प्रकारचं विशेष महात्म्य. आता संत संगतीमध्ये लाभ होतो, संत संगतीमध्ये पुण्य निर्माण होतंय, संत संगतीमध्ये पापाची निवृत्ती होते आणि संत संगतीमध्ये जे ताप आहेत त्रिविध तापाची झाली बोळवण आणि झाली आदर्शन एक वेळ. अशा संताच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर त्रिविध तापाची काय तर अशा प्रकारचं त्रिविध ताप नाश होतो, त्रिविध तापाचा नाश होतो. महाराजांनी एका अभंगामध्ये सुंदर असं सांगितलंय, पाप ताप दैन्य जाय उठा उठी आणि झालिया बेटी हरिदासाची. पाप जातं, ताप जातं आणि अशा प्रकारचं निवृत्त होते. पाप ताप आणि दैन्य. दैन्य म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, पाप कळतंय आपल्याला आणि ताप करतो कळतो. ताप कोणता? आदिभौतिक, आध्यात्मिक आणि आदिदैविक ही 3 प्रकारचे ताप आहेत. ते ताप सुद्धा निवृत्त होतात आणि दैन्य निवृत्त होते. दैन्य निवृत्त होते म्हणजे आपण गरीब असलो म्हणजे श्रीमंत होतो असं होतंय का? तसं नाही होत. दैन्य जातंय म्हणतंय म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. पुन्हा जन्मालेनं पुन्हा मरणं ही जी जीवाची दयनीय अवस्था आहे ती निवृत्त होते. म्हणजे पाप ताप दैन्य जाय उठा उठी आणि झालिया बेटी हरिदासाची. हरिदासाच्या भेटीमध्ये एवढा लाभ आहे. नवे नवे हरिदासाच्या भेटीमध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे. संताला जर तुम्ही आलिंगन दिलं सायुज्य मोक्ष काय तर प्राप्त होतो. हा संताच्या जवळ जाण्याचा काय तर अशा प्रकारचा परिणाम आहे. आणि संताच्या संगतीमध्ये काय होते पुन्हा जसं नामाचं महात्म्य तर संत संगतीचे महात्म्य. संताच्या संगतीमध्ये देव भेटतो. देव भेटण्याकरता उपाय सांगितला. हरी प्राप्तीशी उपाय. काय हरीच्या प्राप्तीचा उपाय? धरावे संता चेते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता. हरि प्राप्ती से उपाय हरि प्राप्ती से उपाय हरि प्राप्ती से उपाय प्राप्ती से उपाय. धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय धरावे संता ते पाय. एवढे लाभ संत संगतीमध्ये होतात. आपण संत संगती करतो का प्रपंचाची संगती करतो? महाराज असं म्हणतात, अतिशय प्रयत्नानं आपण संतांच्या संगतीमध्ये राहावं का दुर्जनाच्या संगतीमध्ये राहावं? कोणाच्या संगतीमध्ये राहावं? महाराज म्हणतात अतिशय प्रयत्नानं संतांची संगती करावी आणि अतिशय प्रयत्नानं
दुर्जनाची संगती टाळावी. अतिशय प्रयत्नानं संतांची संगती करावी आणि अतिशय प्रयत्नानं दुर्जनाची संगती टाकावी. जसं विंचू सज्जने का दुर्जने, जर विंचू चावला तर विंचवाची संगती आपण केली तर किती आनंद आहे, किती आनंद आहे विंचवाच्या संगतीमध्ये. अतिशय दुःख म्हणजे सज्जनाच्या संगतीमध्ये पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याच्यावे आधमा संत शिवी पतन आणि उद्धार हा संगतीचा परिणाम आहे. विंचवाच्या संगतीमध्ये गेलं तर दुःख होईल, दुष्टाच्या संगतीमध्ये गेलं तुमचं पतन होईल. पण एक हे विंचवाच्या नुसत्या नागीमध्ये विष असतं. एका सुभाषितकारानं सांगितलंय, तक्षकस्य विषम दंते मक्षिकायस्य विषम मस्तके वृश्चिकस्य विषम पुच्छे तैसे दुर्जनस्य तत्. जसं तक्षकाच्या म्हणजे सापाच्या दातामध्ये विष असते, त्याच्या अंगामध्ये विष नसते, त्याच्या दातामध्ये विष असते. माशी असते, माशीच्या मस्तकामध्ये विष असते आणि विंचवाच्या फक्त पुच्छामध्ये विष असते. पण दुर्जन जो असतो तो दुर्जनाच्या सर्व अंग. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीप्रमाणे विंचवाच्या नुसत्या आकड्यात विष असते, परंतु दुर्जनाच्या सर्व अंगामध्ये का तर अशा प्रकारचं विष असते. म्हणून अतिशय प्रयत्नानं दुष्टाची संगती टाळावी. माणसाला चांगलं नाही करता आलं प्रयत्नानं, कदाचित माणसाला प्रयत्न करून माणसाकडून चांगलं होणार नाही, परंतु माणसाला प्रयत्न करून वाईट मात्र निश्चित टाळता येते आणि वाईट टाळलंच पाहिजेत. जर आपल्याला वाईट वस्तूची, वाईट व्यक्तीची वाईट संगत जर घडली, एका क्षणाची जर संगत वाईट घडली तर त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. तुम्हाला इतिहास मला सांगायचा नाही. आजामेळ ब्राह्मण तुम्हाला माहिती आहे, तो ब्राह्मण होता, ब्रह्मकर्म करत होता. संविधान आणायला रानामध्ये निघाला, पण रस्ता चुकला. ज्या रस्त्यानं जायचं नाही त्या रस्त्यानं तो जाऊ लागला आणि त्या रस्त्यानं गेल्यानंतर जे दृश्य पाहू नये ते दृश्य त्याला काय तर दिसलं आणि वाईट दृश्य पाहिले. वेशेच्या गलीन गेला, त्या ठिकाणी त्याला वाईट दृश्य दिसलं. एका क्षणाचं दृश्य त्याच्या वृत्तीनं त्या वेशाच्या दृश्याची संगती केली. त्याचा परिणाम तो तिथंच रम्मान झाला, आयुष्य त्याचं बर्बाद झालं. हे काय? एका क्षणाच्या दुष्ट संगतीचा परिणाम. म्हणून प्रयत्नाला माणसानं दुष्ट संगती टाळावी आणि सज्जनाची संगती काय तर जोडावी. ज्याच्या संगतीमध्ये तुम्ही जाल त्याच्या तोच गुण आपल्याला लागतो. जसं पाणी, तेरा रंग कैसा जिसमें मिलावा वैसा. पाण्याचा रंग ज्याच्यात तुम्ही त्याच्यात जसा रंग टाकसाल तसं काय तरी ते तयार होतं. जसं मी नेहमी उदाहरण देत असतो, एक पाण्याचा थेंब आहे आणि तो पाण्याचा थेंब तापलेल्या लोखंडाच्या दांड्यावर जर टाकला तर काय होईल? त्या पाण्याच्या थेंबाचं तो नाश पावल. तोच पाण्याचा थेंब नुकत्याच फुललेल्या कमळाच्या पानावर जर पडला, कमळपत्रावर पडला, तर तो थेंब कसा दिसल? त्या
कमलपत्रावर मोत्याप्रमाणे तो चमकू लागल, इतका सुंदर दिसल. कारण त्यानं संगती कशाची केली? कमलपत्राची केली. काही बोर व्हावं लागलं का पोराव? बोर व्हावं लागलं तुम्हाला? त्यानं कमळपत्राची संगती केली, तो मोत्यासारखा दिसू लागला. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं अशा प्रकारच्या स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्याची संगती केली, तर त्या शिंपल्याच्या संगतीमध्ये त्या पाण्याच्या थेंबानं संगत केली शिंपल्याची स्वाती नक्षत्रामध्ये, तर त्याचा काय झाला? मोती तयार झाला. आणि तो मोती किती किमतीला असतो? तो राजे लोकांच्या मुकुटावर त्याचा हिऱ्या माणिक मोती काय तर अशा प्रकारचा तो जडवला जातो. असा करोडो रुपयाचा किमतीला काय तर तो प्राप्त होतो. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये सापाच्या डोक्यावर जर ते पडलं तर काय होतं? त्याचं विष तयार होतं. म्हणून जशी संगती कराल तसा काय तर अशा प्रकारचा मनुष्य काय तर बनत असतो. माणसाचं सारं जीवन संगतीवर अवलंबून आहे. चांगल्या संगतीमध्ये जर गेला तर तो चांगला माणूस बनतो, आणि वाईट संगतीमध्ये गेला तर तो वाईट काय तर अशा प्रकारचा बनतो. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. प्रकार असा आहे, आमचे परमपूजनीय असणारे चैतन्य महाराज देगलूरकर ते या संगतीबद्दल एक सुंदर असा दृष्टांत सांगत असत. तो दृष्टांत मी तुम्हाला सांगतो. किती सज्जन माणूस असू द्या, तो दुष्टाची संगती केली की तो दुष्ट होतो. दुष्टाची संगती केली तर, सज्जन माणसानं दुष्टाची संगती केली तर तो दुष्ट दुर्जन होतो. आणि दुर्जन माणसानं सज्जनाची संगती केली तर तो सज्जन होतो. मग आता तुम्ही प्रश्न करसाल मला, केव्हा दोघं एकमेकाच्या संगतीत आले ना, दोघं एकमेकाच्या संगतीत आले, याचा गुण त्याला जायला पाहिजे आणि त्याचा गुण याला यायला पाहिजेत, असं समीकरण आहे. तसं नसतंय. कोण कोणाची संगती करतं हे बाह्य लक्षणानं नाही कळत, ते आंतरलक्षणानं कळत असते. समजा मी एखाद्या तंबाखू खाणाऱ्याच्या संगतीमध्ये गेलो. एक तंबाखू खाणार आहे आणि माझा मित्र तंबाखू खाणार आहे आणि मी तंबाखू खात नाही. आमची दोघांची मैत्री आहे, पण आम्ही दोघं आयुष्यभर बरोबर राहिलो. कोणाकोणाची संगती केली? आता हे तंबाखू खातेत आणि मी त्या तंबाखू खाणाऱ्याची संगती केली. कशावरून? त्यानं तंबाखू खाल्ली की त्यातलं एक पान घेऊन पाहायचं आणि ते तो जीवावर ठेवायचं. आज एक पान खाल्लं, त्याची चवी पुन्हा दुसऱ्या दिवशी 2 पानं खातो, तिसऱ्या दिवशी 3 पानं खातो आणि चौथ्या दिवशी पुढीची पुढीच काय तर अशा प्रकारची ओळखतो. मग आता कोणाकोणाची संगती केली? न खाणाऱ्याची संगती केली. जर ते व्यसन आपण लावून घेतलं तर मग काय म्हणायचं? संगती केली. याला संगती म्हणतात. आयुष्यभर आता सोबत राहिले आणि आपण एकमेकाचा गुण घेतलाच नाही तर परिवर्तनच होणार नाही. म्हणजे परिवर्तन हे संगतीवर अवलंबून आहे. म्हणून चैतन्य महाराज सांगत, दुर्जनाची संगती केली की मनुष्य दुर्जन होतो आणि सज्जनाची संगती केली की मनुष्य सज्जन होतो. तेव्हा एक दिवस एक चित्रकार अतिशय सुंदर चित्र रेखाटत होता. एकदा आपल्याला त्यानं पाहिलं, हुबेहूब तसंच तो चित्र काढत होता आणि इतकी कला त्याला प्रसन्न होती. अनेक चित्र त्याने रेखाटले. त्याला असं वाटू लागलं, आपण आपलं चित्र काढलं, बायकोचं काढलं, मुलाचं काढलं, बैलजोडीचं काढलं, डोंगराचं चित्र काढलं, प्रत्येक चित्र मी सुंदर काढतो.
पण त्याला संकल्पना आली की आपण सज्जनाचं चित्र काढावं. मग तो सज्जन शोधायला गेला. प्रत्येक गावामध्ये शोधू लागला. प्रत्येक गावामध्ये जातो आणि सज्जन पाहतो. सज्जनाला पाहू लागला तो. गावामध्ये गेल्यानंतर तिथं विचार करून पाहतो तर 75% दुर्जन आहे आणि 25% तो सज्जन दिसतो. त्याला त्या सज्जनाची परीक्षा होती. कारण सज्जनपणा बाह्य लक्षणावर अवलंबून आहे का अंतर्लक्षणावर अवलंबून आहे? अंतर्लक्षणावर अवलंबून आहे. आपलं अंतःकरण, आपल्या अंतःकरणाचा आरसा म्हणजे आपला चेहरा असतो. ते अंतःकरणाचे भाव चेहऱ्यावर उमटत असतात. म्हणून तो बरोबर शोधत होता की आपल्याला 100% सज्जन पाहिजे. त्यानं पाहिलं हा 25% सज्जन आहे. दुसऱ्या गावामध्ये गेला. तिथं लोकांचे चेहरे पाहू लागला आणि पाहतो काही ठिकाणी गेल्यानंतर 50% सज्जन आणि 50% हा दुर्जन आहे. आणि त्याला किती टक्के पाहिजे होता सज्जन? 100%. मग तो सप्ताहामध्ये जाऊ लागला. महाराज लोकांना धुंडू लागला. या महाराजाला पाजाय, त्या महाराजाला पाजाय. पण त्याला काही 100% सज्जन महाराज कोणी दिसेना. पण त्याला असं वाटू लागलं सप्ताहामध्ये आपल्याला काही सज्जन सापडेना. मग आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रावर जाऊ आणि तिथं सज्जन पाहू. मग तो फिरत फिरत तो चित्रकार आळंदी क्षेत्रामध्ये आला. आणि आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर प्रत्येक संस्थेमध्ये जाऊ लागला. रामदास महाराजाच्या संस्थेत आला, जोग महाराजाच्या संस्थेमध्ये गेला. प्रत्येक ठिकाणी पाहतो 100% सज्जन काही त्याला सापडेना. मग तो फिरत फिरत इंद्रायणीच्या काठावर आला. आणि इंद्रायणीच्या काठावर एक पोरग त्या घाटावर ज्ञानेश्वरी पुढं गेले. 16 वर्षाचं वय आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करत बसलं. आणि त्याच्या पुढं हा गेला. त्याचा शोध घेऊ लागला हे किती टक्के सज्जन आहे. ते पोरग त्याला पाहिलं, त्याचे लक्षण पाहिले. पाहली या वेद लावी बैशेजीवी जडोनी. जसं भगवंताला पाहिलं की त्या अंतःकरणात त्याचं रूप भरतंय तसं ते पोरग पाहिलं आणि आकर्षित झाला. त्याला असं वाटलं, त्यानं पाहिलं, विचार केला हे पोरग आपल्याला 100% सज्जन दिसतं. मग त्याचे लक्षण त्याला कळले आणि तो ज्ञानेश्वर घेऊन पुढं बसलेला आहे. आणि 100% सज्जन जो असतो ते देवाचंच रूप असतं. आणि त्याचं चित्र त्या चित्रकारानं का तर सुंदर अशा प्रकारचं रेखाटलं. आणि नंतर ते चित्र त्याच्या प्रती काढल्या आणि बाजारामध्ये विकल्या. महाराज अहो ते चित्र नुसतं पाहिलं की लोक घेत होते. कारण ते चित्र कोणाचं होतं? सज्जनाचं होतं. पाहिल्याबरोबर वेध लावत होतं. इतकं सुंदर. म्हणून त्या लाखो प्रती त्याच्या खपल्या. कोणाच्या? त्या चित्रकाराच्या. चित्रकाराच्या प्रती कोणाच्या? सज्जनाच्या. त्या प्रती खपल्या. आणि चित्रकार गरीब होता बिचारा, अतिशय श्रीमंत झाला, कोट्याधीश झाला. कोण? ज्यानं चित्र काढलं तो चित्रकार. आता काय सुंदर असं त्यानं आपलं संसार थाटला, बिल्डिंग बांधली, ऐश्वर्याने संसार करू लागला. आणि 15-20 वर्षानंतर त्याच्या मनामध्ये पुन्हा एक संकल्पना आली. आपण सज्जनाचं चित्र काढलं, एवढं मार्केट आलं सज्जनाचं चित्राला आणि आपली परिस्थिती बदलली. तर आपण आता एक दुर्जनाचं चित्र काढून पाहू, त्याला किती मार्केट येत आहे आपण पाहू. अशी संकल्पना त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. मग तो दुर्जनाचा शोध करायला लागला. दुर्जनाचा शोध, त्याला दुर्जन किती टक्के पाहिजे होता उमेश महाराज? 100%. त्याला 50% नव्हता पाहिजे, 75 नव्हता पाहिजे, 99 नव्हता पाहिजे, 100% दुर्जन लागत होता. जसं सज्जनाचा शोध घेतला तसाच दुर्जनाचा शोध त्यानं चौकडं घेतला. मग दुर्जन सापडेनं त्याला. दुर्जन सापडणं सोपं आहे का?
कोणत्या माणसाकडे पाहिलं तर काही कधी एखादा तरी चांगला गुण असतो त्याच्यात. मग 100% दुर्जन त्याला सापडे ना. मग त्यानं पोलीस स्टेशन नोंदायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमध्ये कोण राहते? गुन्हेगार राहतात लोक. तिथं काही त्याला 100% काय वर बळच गुन्हा गलाडलेला असतो. तो सज्जन माणूस असतो आणि पोलीस त्याला पकडून आणते. म्हणून तिथं त्याला 100% दुर्जन सापडे ना. म्हणून तो त्यानं विचार केला. तो चित्रकार हुशार होता. त्याला माहिती होतं की जे सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर जे 100% दुर्जन आहे त्याला शिक्षा झालेली असते गुन्हेगाराला. मग ते कुठं असते? ती राहते तुरुंगात. मग त्यानं तुरुंग शोधायला सुरुवात केली आणि फिरत फिरत पुण्याच्या आपल्या येरवाड्या तुरुंगामध्ये तो आला. आणि येरवाड्या तुरुंगामध्ये आल्यानंतर प्रत्येक खोलीत असा न्याळू लागला. प्रत्येक तो काय असतो त्या तुरुंगामधला कैदी, त्या कैद्यात चेहरेपाज आहे. ते त्याच्यात पुन्हा त्या 100% काही एक सापडे ना. पाहता पाहता एक गुन्हेगार, एक कैदी त्यानं दुरून पाहिला. त्याचे भावचाऱ्याचे अतिशय त्याला असे क्रूर दिसले. त्याचे पिंजारलेले केस, लालबुंद डोळे, त्याच्या दुष्टपणाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर 100% उमटलेला दिसला. आणि ते असंच फिरत होतं आत खोलीतल्या खोलीत ते कैदी. आणि त्याला मग या चित्रकारानं बोलवलं. असा गेला दरवाजाजवळ खिडकीजवळ आणि ते त्याला असा हाक मारवा लागला, पावलं लागला. याला वाटवं लागलं या कैद्याला हे कोण माणूस येईल मला कशाला बोलवतो. आणि त्याला जवळ बोलवल्यानंतर त्याला हा म्हणू लागला चित्रकार, म्हणे बाबा तू माझ्यासमोर उभा राह, मला तुझं चित्र काढायचं. तो म्हणाला मला कशा करता तू उभं करतो, माझं चित्र तू काय म्हणून काढायचं. किंवा असं रागवलं त्याच्यावर. चित्रकार घाबरलं. पण हे म्हणू लागला, अरे बाबा माझी एक विनंती आहे की तू फक्त 5 मिनिट मला तुझं चित्र रेखाटेपर्यंत तू उभा राहा. हे म्हणू लागला तसं मी तुला चित्र काढू देणार नाही, तू काय म्हणून माझं चित्र काढायला लागला. तर त्यानं त्याचा अनुभव सांगितला. त्यानं सांगितलं चित्रकारानं त्या कैद्याला की मी 20 वर्षापूर्वी एका सज्जनाचं चित्र काढलं आणि त्या सज्जनाच्या चित्राला इतकं मार्केट मिळालं की मी कोट्याधीश झालो. आणि माझ्या मनामध्ये आता अशी संकल्पना निर्माण झाली एका दुर्जनाचं चित्र काढावं. म्हणून तुला असं वाटतंय, मला असं वाटतं की तू 5 मिनिट माझ्यासमोर उभा राहा. तेव्हा म्हणतो तुला मी चित्र माझं काढून देतो, परंतु माझी एक आठ आहे. म्हणजे काय आठ आहे? म्हणजे पहिलं तू सज्जनाचं चित्र दाखव. तो पहिल्यानं सज्जनाचं चित्र काढलं ना, ते चित्र मला दाखव. मग त्यानं आपल्या पिशवीतलं सज्जनाचं चित्र काढलं आणि त्या कायद्याला दाखवलं. त्या कायद्यानं ते चित्र हातामध्ये घेतलं आणि ते पोरगा तो कैदी त्या चित्राकडं पाहून ढसा रडायला लागला. आता चित्रकार म्हणतो, अरे हे सज्जनाचं चित्र पाहून तुला रडू याचं काय कारण आहे? हे सज्जनाचं चित्र आहे. तेव्हा तो कैदी म्हणतो, कैदी असं त्यानं विचारल्यानंतर, कैदी बोलल्यानंतर कैदी आणखीन आंबारडा काढून काय तर अशा प्रकारचा रडायला लागला. तेव्हा चित्रकार त्याला म्हणतो, तुला रडायचं काय कारण आहे? नुसता उभा राहा. तो म्हणू लागला तसं नाही, अरे 20 वर्षापूर्वी हे जे सज्जनाचं जे चित्र काढलं, हे चित्र दुसरं तिसरं कोणाचं नसून हे चित्र माझं आहे. 20 वर्षापूर्वी आता तुला मी दुष्ट दुर्जन दिसतो, तोच 20 वर्षापूर्वीचा जो सज्जन आहे हे चित्र माझं आहे. म्हणजे ते चित्र त्याचं होतं.
कोणाचं? जे 100% दुर्जन झाला ते सज्जनाचं चित्र होतं. तोच पोरगा कैदी झाला, परंतु 20 वर्षा अगोदर तो सज्जन होता. परंतु दुर्जनाच्या ते पोरग सुंदर असं 16 वर्षाचं इथून संस्थेतून निघलं आणि वाईट पोराच्या संगती लागल्या, डाकूच्या संगती लागल्या. आणि तो पोरगा जो 100% सज्जन असणारा दुष्टांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तो 100% दुर्जन झाला. म्हणून अतिशय प्रयत्नानं दुष्टाची संगती टाळावी आणि अतिशय प्रयत्नानं सज्जनाची संगती करावी. विठ्ठला म्हणून दुष्टाची संगती तर टाळावीच. तुम्ही नुसतं एवढं ध्यानात ठेवलं या आयुष्यामध्ये की आपण संगती फक्त चांगल्याचीच करायची, संगती दुर्जनाची करायचीच नाही. तुका म्हणे नको, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अशा दुर्जनाचं दर्शन सुद्धा नको. नवे नवे तुम्हाला महाराज लोकांना मी सूचना करतो. महाराज लोक पैसे घेतात, कोणाचे घेतात? आपल्यासारख्या वारकऱ्याचे घेतले चालते. आपण आता आपले महाराज आहेत, महाराज आपल्याकरता हे सारी प्रयत्न करतात, आपल्याला सुख मिळावं याच्याकरता महाराजांचे प्रयत्न आहेत. आणि इथं त्यांना आपण मदत केली तर आपलं त्यामध्ये का तर महान पुण्य अशा प्रकारचे. या सप्ताहाला जे जे लोक अन्नदान करतात, महाराज त्या अन्नदानाचं महत्त्व सांगतात. येथे एक शीतदी दिले अन्न, कोटी कुळाचे वय उद्धरण, कोटी याग केले पूर्ण आयशे महिमान या क्षत्राचे. या क्षत्रावर जर अन्नदान केलं तर त्याचं एवढं मोठं पुण्य, कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आहे. आणि असं का तर हे महानता का तर त्यामध्ये. पण अशा सज्जनानं दान द्यावं. आणि या सज्जनानं महाराज मंडळानं जर दुर्जनाचे पैसे घेतले, दुर्जन लोकांवर आघात करतात, नंबर 2 पैसा कमवतात आणि ते पैसा आपला पैसा पवित्र व्हावा म्हणून महाराजाला दान करतात. त्या पैशाचं दान महाराजाला करतात आणि महाराज मोठ्या आनंदाने स्वीकारतात. अरे तो दुष्टपणानं कमावलेला पैसा तो त्याला सुख देणार नाही आणि घेणाऱ्याने सुद्धा काय तर अशा प्रकारचं सुख देणार नाही. दुष्टाचा पैसा सुद्धा दुःख देणार. नवे दुष्टाची वस्तू जरी वापरली तुम्ही तर ती तुम्हाला दुःख देणार आहे. आमचे परमप्रिय स्नेही आमचे उगले भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं भागवत पाठ आहे, ते भागवत सांगतात. भागवतातून त्याला अनुभव माहिती आहे, ते कथा सांगतात. परंतु त्याच्या कथेला मी स्पर्श लावून नुसतं थोडक्यात सांगतो. भीमानं जरासंधाशी युद्ध केलं. ते कथा माहिती तुम्हाला, भागवतकारला सुंदर रचून सांगते. मग मी भागवतकार नसल्यामुळे मी रचून नाही सांगणार. भीमाचं जरासंधाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये जरासंध मारल्या गेला. ते तुम्हाला माहिती आहे. इकडं शकल इकडं टाकलं आणि इकडं शकल इकडं टाकलं, म्हणजे तो जरी चिरून झोकला तर तो पुन्हा जळून येऊन चिटकत होता. म्हणून भगवंतानं खून केल्यामुळं अरे चिरल्यानंतर इकडं आंघोळ इकडं टाकायचं आणि इकडं आंघोळ इकडं टाकायचं. आणि भीमानं तशा केला, मला तो मृत्यू पावला. आणि नंतर त्या जरासंधाच्या कैदेमध्ये 80,000 राजे होते. ते भगवंतानं मोकळे केले
आणि त्या जरासंधाच्या गादीवर त्याचा मुलगा सहदेव हा बसवला. आणि तिथून मात्र काय तर त्याच्याजवळची संपत्ती घेऊन अर्जुन, भीम आणि भगवंत राजसुयज्ञाकरता त्याची संपत्ती आणली. त्यावेळेस भीमाला राग आला. तो देवाला म्हणाला, भीम देवा, अरे म्या त्याला मारलं आणि हे राज्य जरासंधाला मारल्यानंतर त्या राज्याचा अधिकार मी आहे आणि ते राज्याच्या गादीवर तू मला बसवायला पाहिजे होतं. कोण म्हणते? भीम म्हणतो देवाला. अरे देव म्हणू लागले, भीमा अरे त्याचं पोरगं आहे ना जिवंत, तो वारसदार आहे, त्याला बसवणं आपलं काम आहे. आणि नंतर पण तो भीमानं आग्रह धरला. भीम म्हणू लागला, देवा आता ते राज्य त्याला दिलं, पोराला बरं दिलं, पण माझी एक इच्छा आहे, हा जो जरासंधाचा मुकुट आहे हा मला द्या. मला लय आवडला तो. त्याल्यावर हिरे, माणिक, मोती असे जड जवाहीर त्याला जडवलेले. त्या मुकुटावर मन गेलं कोणाचं? भीमाचं. आणि तो मुकुट आणला जरासंधाचा आणि भीमानं आपल्या जो कोशागार आहे त्या कोशागारामध्ये ठेवला. कोशागार समजतं ना तुम्हाला? की त्यामध्ये सर्व आम्लिशन असते, युद्ध सामुग्री असते. म्हणून एक मोठा संदूक पाहिला आणि त्या संदकामध्ये भीमानं तो मुकुट ठेवला. आणि त्याला वाटू लागलं आपण राज्य घेतलं की हा मुकुट वापरू. नंतर प्रकार असा, तुम्हाला सर्व प्रकार माहिती. पांडव वनवासाला गेले, तिथून आले, कौरव पांडवाचं युद्ध झालं, कौरव सर्व खलास झाले, पांडवनीच धामाला गेले. आणि नंतर पांडवाच्या वंशामध्ये फक्त अभिमन्यू याचा गर्भधारण केलेली सुभद्रा, तिच्या पोटी कोणाचा जन्म झाला? सुभद्रेच्या पोटी, उत्तरेच्या पोटी. अभिमन्यूची पत्नी उत्तरा आणि उत्तराच्या गर्भामध्ये परीक्षिती होता आणि त्या परीक्षितीचा जन्म झाला आणि परीक्षिती लहानचा मोठा झाला, तुम्हाला कथा माहिती. आणि तो परीक्षिती मोठा झाल्यानंतर त्याला असं वाटू लागलं आपले पूर्वज फार बलाढ्य होते. भीम, अर्जुन, नकुळ, सहदेव, धर्मराज फार बलाढ्य होते. मग यायच्याजवळ शस्त्र होते, यायची शस्त्र आपण पाहू म्हणून ते शस्त्रागार त्याच्यामध्ये त्यानं प्रवेश केला. भीमाला पाहिलं तर त्या परीक्षितीनं. आणि तिथं गेल्यानंतर भीमाची एवढी मोठी गदा, ती याच्याकडून हाले ना बी, कोणाकडून? परीक्षितीकडून ती हाले ना गदा. अर्जुनाचं गांडीव धनुष्य पाहिलं, त्याच्यानंतर धर्मराजाचा भाला पाहिला, त्याच्यानंतर नकुल सहदेवाच्या तलवारी पाहिल्या आणि आश्चर्यचकित झाला. आता हे सर्व पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये आलं परीक्षितीच्या की हा संदूक आहे, या संदकामध्ये काय आपण पहा, मोठी पेटी. मग त्याला कुलूप होतं, याच्याजवळ कुठं चाबी होती? चाबी भीमाजवळ. हा भीम गेला नाहीच धामाला, मग कशी उघडायची? तेव्हा बी द्यायला कुलप तोडता येत होती. ते ती कुलूप तोडलं, पेटी उघडून पाहिली तर हा तो मुकुट ठेवलेला जरासंधाचा अख्खा प्रकाश पडला. हिरेमाणिक जडवलेले होते. या परीक्षितीच्या चित्तामध्ये मोह निर्माण झाला आणि त्यानं तो मुकुट घेतला आणि डोक्याला त्याच्या फेसोफेस बसला. तसाच मुकुट घालून आला आणि बसला राज्य करायला. आणि एक दिवस त्याच्या मनामध्ये असं आलं की आपण आता शिकारीला जावं. राजे लोकांना शिकारीची सवय होती, पण शिकार करायला तो गेला. आणि शिकार करायला गेल्यानंतर शिकार करता करता दमला. तुम्हाला तो प्रसंग माहिती आहे. शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला, तहानेने वाकूळ झाला, त्याला पाणी मागू लागला. ते ऋषी
अगदी आपल्या समाधीमध्ये मग्न होते. हे बोलत होते त्याला आणि ते काही बोलत नव्हते. म्हणून याला राग आला, मी एवढा मोठा राजा आणि हा ऋषी मला बोलत नाही. मी व्याकुळ झालो, मला पाण्याची गरज आहे, पण आता पाण्याला द्यायला कोणी नाही तिथं, त्याला पाणी सापडे ना. मग याला राग आला राजाला परीक्षितीला. मग त्यानं इकडं तिकडं पाहिलं, एक मेलेला साप होता आणि तो साप घेतला आणि तो त्या ऋषीच्या गळ्यामध्ये अडकवला. त्या ऋषीचे पोरं जंगलामधून आले आणि जंगलामधून आल्यानंतर पाहिलं ते आपल्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणा मेलेला सर्प टाकला. आणि परिणाम असा, राग काय होतं महाराज त्या पोराचं नाव? शृंगी ऋषीनं शाप दिला, ज्यानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, घातला असेल, तो 7 दिवसाच्या आत त्याला अशा 7 दिवसानंतर का तर त्याला असा मृत्यू येणार. परीक्षितीला असा शाप मिळाला. हा कशामुळं मिळाला? त्याच्या चित्तामध्ये तो मुकुट घातल्यामुळं दुर्बुद्धी निर्माण झाली आणि त्याला मुर्गा दुर्बुद्धी निर्माण झाली आणि त्याला त्या तक्षकाच्या दंशानं त्याला मृत्यू यावा लागला. म्हणून कोणाची वस्तू म्हणजे कोणाची दुर्जनाची वस्तू वापरू नये. कोणी कोणाच्या टोप्या घालू नका, कोणी कोणाचं चपला नेऊ नका, असे दुष्परिणाम होतात. कोणाकोणाची वस्तू वापरू नका. कोणाची सोन्याची अंगठी जर असली सापडली, बाई ती वापराव का? अहो ती कोणी घेतल्याशिवाय राहणारच नाही, कारण सोन्याची आहे ना. परंतु ती सोन्याची असो कोणती असो, दुर्जनाची घेऊ नये. आता तो सोन्याचा मुकुट होता, दुर्जन तो हिऱ्या मानकाचा होता, परंतु किती वाईट परिणाम झाला. म्हणून दुर्जनाची वस्तू सुद्धा घेतली तर असं दुःख अशा प्रकारचं प्राप्त होतं. आणि दुर्जनाची अन्न खाल्लं त्याचे सुद्धा दुष्परिणाम तुम्हाला माहिती आहे. ज्यानं दुर्जनाचं अन्न खाल्लं ते सर्व भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण हे सर्व दुष्टाचं अन्न खाल्लं म्हणून मेले, दुर्जनाचं अन्न खाल्ले म्हणून मेले. म्हणून इतिहास भरपूर सांगायला आहे. मग टाईम संपून गेला. मला नुसतं दुष्टाचंच वर्णन करण्यामध्ये माझं बंद कीर्तन खलास झालं. विठ्ठला म्हणून फार गोड चरित्र आहेत की नुसत्या दुष्टाच्या अन्नाचा परिणाम अतिशय वाईट आहे. दुष्टाचा एखादं सुंदर घर असलं आणि ते विक्री जर असलं, महाराज ती घेऊ नये. दुष्ट तिथं राहिलेलं आहे, त्याचे अणू तिथं असतात, पण लोक चढावड चढत आहे. बिल्डिंग सुंदर बांधलेली आहे, अरे पण ही दुष्टाची घेऊ नको. तुम्हाला माहिती आहे दुष्टाचा सहवास जिथं आला ते त्या सहवासात आपण राहिलं अतिशय दुःख निर्माण होत आहे. महाराज तुम्हाला माहिती आहे, मी आता टाईम जरी सांगत झाला तरी एवढं मी सांगणार आहे. राम, लक्ष्मण, सीता हे दंडकारण्यामध्ये वनवासामध्ये होते. आणि वनवासाला जात असताना राम पुढे चालायचे, सीता मधात चालायची आणि लक्ष्मण मागं चालायचं. आता चालता चालता त्या अरण्यामध्ये असा एक प्रांत आला. चालता चालता रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये आलं. त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर असा एक प्रांत होता. तिथं आल्यानंतर रामचंद्र प्रभूला असं वाटू लागलं, वनवास मला आहे, माझ्याबरोबर माझी पत्नी आली काय हरकत नाही, सीता. लक्ष्मण आली याचे काय कारण आहे माझ्याबरोबर. कोणाच्या मनात आलं? रामचंद्र प्रभूच्या मनात आलं. त्याच्यानंतर त्याच प्रदेशात हे चालत होते. सीतामातेच्या मनामध्ये असं निर्माण झालं
की वनवास रामाला आहे, त्याच्याबरोबर मी आले, हे माझं कर्तव्य आहे. पण लक्ष्मणाला यायचं काय कारण आहे? लक्ष्मण कदाचित माझी अभिलाषा करून तर नाही आला. अशी सीतेच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. लक्ष्मणाच्या मनामध्ये असं, लक्ष्मण चालतो पाठीमागं, लक्ष्मणाला असं वाटवलं रामाला वनवास सांगितलेला आहे आणि वनवास तर मला नाही, मी काय म्हणून आलो असत, वापर करण्याकरताच रामान मला आणला असेल का सेवेकरता? अशा तिघांच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. मग पुढं गेल्यानंतर एक सुंदर असं वटवृक्षाचं झाड लागलं आणि त्या ठिकाणी काय तर ते बसले, राम लक्ष्मण सीता सावलीमध्ये विश्रांती करायला. तेव्हा लक्ष्मण राम बघत होता, आता तो काल निघून गेला. तिथं आल्यानंतर यांचे सर्व ह्याच्या मेंदूचं वाद झालं, म्हणजे धुवून निघले. आता हे निर्मळ झाले, याला पुन्हा सुविचार आले आणि लक्ष्मण हात जोडून रामचंद्र प्रभूला म्हणाला, प्रभू अहो मला माझं मनोगत तुम्हाला सांगतो, माझ्या चित्तामध्ये आपण चालत असताना अशी दुर्बुद्धी निर्माण झाली, मी कशाकरता रामाबरोबर आलो, ही मी चूकच केली. त्याच्यानंतर सीता सांगू लागली, सीता म्हणू लागली प्रभू रामचंद्राला, अहो यायला असं झालं, परंतु मला सुद्धा त्या ठिकाणी माझ्या चित्तामध्ये असा विचार आला की लक्ष्मण कशाला आला असेल. म्हणजे ती गायच्या चित्तामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली. कशामुळं झाली? त्या कालामध्ये जे चालत होते तो काल, ती जागा प्रभू रामचंद्राने सांगितलं हा त्या जागेचा परिणाम आहे. कसा काय? आणि या प्रांतामध्ये सुंद आणि उपसुंद एका तिलोत्तमे करता दोघा दुष्टांचा, सुंद उपसुंद ते भाऊ, परंतु एका स्त्रीच्या अभिलाषा करता हे दुष्ट होते, दुर्जन होते, त्यानं एकमेकाला मारलं आणि त्याचं रक्त या जमिनीवर पडलेलं आहे. आणि ही दूषित झालेली जागा, हिच्यामध्ये आपण प्रवेश केल्यामुळं ती गायच्या बुद्धीमध्ये असा फरक पडला. म्हणजे या जागेचा परिणाम आहे, दुष्टाच्या संगतीचा असा परिणाम होतो. प्रयत्नानं दुष्टाची संगती टाळावी आणि सज्जनाची संगती करावी. विठोबा कुमारी जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, कुंडली कवरगा विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जो महाराज की जय. बार घुमाए बार घुमाए म्हणून तुकोबारायाने या अभंगामध्ये सांगितले, पडून या राही उगाच संताची पायी उगाच राहा, काहीच विचारू नका. आमचा गावबा भगवंताजवळ, त्या नाथ महाराजजवळ नुसता पडून राहिला. त्यानं नाथ महाराजाला विचारलं नाही, काही पुसलं नाही. लगे न लगे पुसणे सांगावे, पवित्र नाथ महाराजानं दिलेलं फक्त अन्न खाल्लं. त्याचा परिणाम असा झाला की नाथ महाराजांचं उरलेलं जे भावार्थ रामायण आहे, युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासूनचं पुढचं जे रामायण आहे, ते रामायण असा अधिकार प्राप्त झाला. त्यानं नाथ महाराजाकडे बरेचसे विद्यार्थी होते, पाठाला होते, पण त्याला नाही सांगता आलं. ते रामायण गावबानं सांगितलं. ही
ती कृपा आहे. न लगे पुसणे न लगे सांगावे, फक्त चित्त त्या गावानं आपलं निर्मळ केलेलं होतं. म्हणून नुसता पडून राहिला, काहीच उचापत्ती केलं नाही. म्हणून हा त्या पडून राहण्याचा का तर अशा प्रकारचा परिणाम आहे. मला सांगायचं की संताच्या जवळ जा, संताच्या जवळ प्रेमानं जा, किंवा संताचा मत्सर करायचं असलं तरी जा, मारायचं असलं तर संताकडेच जा. कोणत्या भावनांनी तुम्ही संताकडे गेले, संत तुमचा उद्धार करतात. मला हे सांगा, जो ममद्या मुसलमान पैठणचा 108 वेळेस अंगावर थुंकला तरी त्याचा काय केला, संतांनी उद्धार केला. म्हणजे दुष्ट येतो परंतु कोणत्या का भावनेनं, परंतु त्याचा यवन अंगावरही थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. म्हणजे असा हा परिणाम, संताकडे कोणत्याही भावनेनं जा, तुमचा उद्धारच आहे. जडांचा जड मोड उद्धारिले, रेड्या मुखे वेद बोले, जडांचा सुद्धा उद्धार केला. अहो त्या ज्ञानेश्वर महाराजांचा संघ त्या जड भिंतीला झाला, तर त्या भिंतीचं आज मंदिर आहे. हे काय आहे, परिणाम आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी लिहिली, त्या खांबाचं मंदिर झालं. हा महिमा आहे संत संगतीचा. म्हणून कोणत्याही प्रयत्नानं तुम्ही संताचा जर तुम्हाला सानिध्य लाभलं तर संत काय तर आपल्या अशा प्रकारचा उद्धार करतात. म्हणून हा माऊलीनं ज्या लिंबाला पाठ लावली नेवाशाला, तो लिंबाचे पानं खाल्ले तर बाई म्हणतात, बाईला अनुभव आहे, बाई लय ठिकाणी फिरल्या तर तो अगदी गोड लागतो त्याचा पाला. हे संताचा काय तर अशा प्रकारचा महिमा आहे. म्हणून बोलायसारखं भरपूर आहे. तुम्हाला प्रसंग आला तर हे प्रसंग मी तुम्हाला सांगणार आहे. आता पुढं असा तुका म्हणे भाव आणि जवळी धरून आणि देव. आणि खरं देव वेगळा नाही, तुमच्या भावामध्येच देव असतो. देव दगडा नाही, दगडामध्ये नाही, देव तुमच्या भावामध्ये. भाव धरी तया तारील पाषाण, दुर्जना सज्जन काय तरी भाव धरला तर दगड सुद्धा काय तर आपल्याला प्राप्त अशा प्रकारचा तारत असतो. म्हणून न लगे पुसणे न लगे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. म्हणून असा आपला कोणत्याच काढव्याचा अभंग पूर्ण झाला, अर्थ पूर्ण झाला नाही, परंतु थोडक्यात आपण त्याचा भावार्थ पाहिलेला आहे. ह्यो संग्रह ठेवा. आणि जाता जाता एकच विनंती आहे की आयुष्यामध्ये फक्त सज्जनाच्या संगतीमध्येच राहा, दुर्जनाची संगती टाळा. इथं व्यासपीठावर सांगतो की सज्जन तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ही सर्वांच्या चरणी, माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या या सेवेला पूर्ण विधान करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल